तर नमस्कार मंडळी, मी रसिका घरी तुमचं आपल्या रायला मालवणी चॅनलवरती खूप खूप स्वागत करते. तर मंडळी, तुम्ही अगोदरचं ब्लॉग बघितलं असतात की सरप्राईज गोष्ट म्हणजे काहीतरी येता असा. तर त्यानंतर तो सरप्राईज गोष्टीचं ब्लॉग अपलोड झालेला असा काही दिवसांनंतर. तर सरप्राईज गोष्ट म्हणजे हीच की मी आमच्या सावंतवाडीमध्ये STK कॉलेजसमोर मोमोज स्टॉल ओपन केलं आहे. स्वतः मालक, स्वतःचं बिझनेस, मराठी माणसांना बिझनेसात उतरावं आहे आणि मी बिझनेसमध्ये उतरलेला असं आहे, स्वतः मालकीण झालेला असं आहे. तर मंडळी, मोमोज स्टॉल ओपन करूच्या मागे सर्वात मोठा हात म्हणजे माझ्या मावशीचो. मावशीने मला प्रोत्साहन केलं आणि मावशीनंच मला शिकवलेलं आहे मोमोज कसे करतात, काय प्रमाण असतं, कसं काय करू या तर सर्व. त्यानंतर म्हणजे माझ्या आईने पण मला प्रोत्साहन केलं. माझी आई पण मला म्हणायला लागली की बरोबर आहे, स्वतःचं बिझनेस सारखंच हो. आणि खरं तर मला अभिनय या फील्डमध्ये खूप आवड असा, पण मी ती फील्ड कधीच सोडूच आहे ना. पण मी खूप प्रयत्न करतो आहे. मी या अगोदर पण खूप प्रयत्न केले, पण हवी तशी कामं गावात नाही. इली कामं चांगली मोठी, पण तशी कामं करणं माझ्या रक्तात नाही. मी माझी लाज बाळगूनच कामं करतलं आहे. उगाच पैसे गावतात बरे जास्त म्हणून कसलीही कामं करूच आहे नाही. त्यामुळे मला 3 कामं येईल विकून ह्या अगोदर. ती कामं मी नाकारलं आहे. चांगले पेमेंट वगैरे होता तरी पण. मग ज्यावेळी मला चांगला काम येत, माझा स्ट्रगल त्या फील्डमध्ये पुढे जाण्यासाठी पण माझा स्ट्रगल चालू जा. जेव्हा मला चांगला काम येत तेव्हा मी त्या फील्डमध्ये त्या काम करीनच जाऊन. आणि साईड बाय साईड माझं बिझनेस पण चालू असतातच. तर आज 3रा दिवस असा आणि खूप घाई गडबड चालली आहे. कारण की पहिल्यांदाच सुरू करताय आणि कुठची गोष्ट पहिल्यांदा सुरू करताना पहिली आपल्या अंदाज नसता, घाई गडबड होता. तर काल मोमोज करून नेले मी, ते सगळे लवकरच संपले 8 वाजता. तर आता म्हटलं थोड्या जणांना बोलवूया, मग ती गाणी करून घेऊया जास्त मोमोज. कारण की आज असा मंगळवार आणि आज आमचा सावंतवाडीचा बाजार असा, त्यामुळे आज जास्त गिराईक येतली. तर आता मी सकाळी उठून तुमका माझ्या तोंडावर दिसत असताना सकाळी उठलं आहे मी आणि रात्री मी 3 वाजता झोपलो. तर आता मी चाललं आहे दुकानात. मग कोबी आणूची, मैदा आणूचा हा आणि काही आणूचा कोथिंबीर आणूची त्यासाठी. तर सांगायचं एवढाच की मी मोमोज स्टॉल ओपन केलेलं असं आहे. मराठी माणूस बिझनेसमध्ये उतरलेला असं स्वतःच्या. तर ह्या मराठी माणसाक सपोर्ट करा आणि आपल्या मोमोज स्टॉलवरती नक्की या, नक्की आपल्या मोमोज स्टॉलला भेट द्या आणि आपले मोमोज घरगुती मोमोज बनवलेले नक्की ट्राय करा आणि टेस्ट नक्कीच सांगा. तर पत्तो असा सावंतवाडीमध्ये STK कॉलेजसमोर, STK कॉलेजचा फर्स्ट गेट म्हणजे गार्डनच्या साईडनीचा गेट असा ना आणि माझ्या स्टॉलचं नाव असा रॉयल मोमोज. तर आता मी चाललं आहे गावात, चला मग तुम्ही पण. आणि आता म्हणजे मी गाडी चालक शिकलेला असतं, त्यामुळे सगळीकडे आता मी गाडी घेऊनच फिरतो आहे. तर आता मी जातो आहे. तर गाडीवर व्हिडिओ तर मला काढू घ्यायचं नाही, कारण की इतक्या पुरं जाऊ नाही असं आहे मी मग फोन जरी इलो तरी मी गाडी बाजूला आहे, त्याने मग फोन उचलतं आहे आणि पुढसून गाडी बिडीली एसटी बिष्टी तर बाजू उभं राहतं. जाय तिथं जाऊचा ते जा, मग मी जातो आहे. पावसानं जोर धरला ना, पाऊस पडता परच्या दिवशी वाचणार. नंतर जून संपत तरी पाऊसच नव्हतं. आता पडता, आता तर कोंब येत म्हणजे भातात. तर मग अशी दुकानातून सामान नेलं आहे. मैदा होतं आणि कोबी कमी पडा होती, ती नेलं आहे. आणि थोड्या वेळा मी मोमोज केले. मग वाटतं 20 प्लेट झाले असतील, म्हणजे एक प्लेटमध्ये 6 पीस असतात. तर 20 प्लेट करून झाले. आणि नंतर मग मैदा नेऊ दिलं आहे आणि चिकन पण घेऊचा होता त्यासाठी. आणि आता परत घराकडे जाऊन परत कामात बसवाया. मम्मी आजी काम करतातच. माझी आजी पण येली मामाची मम्मी, म्हणजे माझ्या मम्मीची मम्मी मामाकडची आजी येली तर ती पण असा. आणि बाजूची एक काकी असा, ती पण आमत्तिक. कारण की दोघांका जाणार नाही, कारण की मी पहिले 1-1 किलोचेच नाही आणि ते पूर्ण संपले. काल तर आळाजागच संपले. त्यामुळे आज मी ठरवलं आहे की 2-2 किलोचे न्यायचे. बघू किती टार्गेट होता, म्हणजे 9-10 वाजेपर्यंत आपण किती किलो विकू शकतो मोमोज. आणि व्हेज नॉनव्हेज आपल्याकडे दोन्ही पण असतात. आपल्या स्टॉलवरती दोन्ही पण असतात, व्हेज आणि नॉनव्हेज. नॉनव्हेजमध्ये चिकन असतं आणि व्हेजमध्ये सगळे भाज्या असतात, म्हणजे कोबी, गाजर वगैरे सगळा. तर प्रोटीन. तर आता मैदो कधी हाडतात काय माहिती, त्यासाठीच मी बसलो आहे आणि तिकडे काम चालू आहे मोमोजचा. तर खूप जणांनी मला कॉंग्रॅच्युलेशन्स म्हणून मेसेज टाकल्यानी, DM केल्यानी इंस्टाग्रामवर, दोन्ही पेजवर. तर सगळ्यांका मेसेजला रिप्लाय देऊ जमणार नाही तर सगळ्यांका ह्या ब्लॉग मार्फत मी सगळ्यांनी जेवढ्यांनी मला विशेष दिल्याने चांगले कॉंग्रॅच्युलेशन्स म्हणाल. मी मोमोज स्टॉल ओपन केलं आहे त्या कारणामुळे. तर त्या सगळ्यांका मनपूर्वक धन्यवाद.
असंच मला सपोर्ट करा आणि नक्की आपल्या मोमोज स्टॉलवर या आणि मोमोजची चव घ्या आणि नक्की सांगा माका टेस्ट कशी आहे ती. तर मंडळी आता मी चाललोय, तर उशीर झालो माका आणि खरी सगळी घाई गडबड झाली आहे. ब्लॉगचे व्हिडिओ पण क्लिप पण काढून गावणं नाही माका. तर आता 5 वाजलेत, मी निघते. आज मंगळवार असा, आज खरं तर लवकर जायचं होता पण आमचा स्टॉकच तयार जाऊन येतो कारण की मी फ्रेश माल करतो, त्यामुळे जरा घाई गडबड झाली. आता मी निघतोय. आज नॉनव्हेज नाही होत, आज फक्त व्हेज असत. तर चला मग स्टॉलवर. रील स्टार नमिता आलेली आहे मला भेटायला. बाजार कडे गेले ग कसला? हा येवा तू स्टॉल बघा. शुभेच्छा, खूप प्रगती हो तुझी. थँक्यू सो मच. तर मंडळी नमिता आलेली आहे आणि मी पण तयार झालेला असतोय. बरं हा हा काय पाहिजे? नाही झाला. तर मंडळी मी आता स्टॉलवर इलेला असते आणि माझ्यासोबत माझ्या आत्या असतात. तर घराकडे माझी मम्मी मला मदत करतात आणि हय आत्या. तर मम्मी पण येऊ शकता पण परत तिकडे पण सगळं बुचं लागतात. तर आता हय स्टॉलवर मी आणि आत्या असो आणि इला अगोदर देवबत्ती केलंय. गणपती बाप्पा आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि हा आमचा सेटअप लागलेलो असा. आणि कालच पप्पाने ताडपत्ती घातली घातल्याने कारण पाऊस जोर केला ना त्यामुळे. तर आता एक कस्टमर येऊन गेलो हा. आता बघू आज कशी काय गर्दी दिसणार नाही. आज मंगळवारचं बाजार होते, आज गर्दी नाही. काल एवढी गर्दी होती की आमचे लवकर मोमोज संपले. 8 वाजता उघडलाय. देवबत्तीपूरच्या आधीच 2 कस्टमर. आज काय होता देव जाणे.